नमस्कार. पुस्तक वाचन आपण मुलांना समजून घेऊया. रोहिणी चितळे लेखिका. आपण मुलांशी बोलूया. समाजशास्त्रात कुटुंबाला संस्था म्हटलं आहे. कोणत्याही संस्थेतल्या सभासदाला संस्थेतील मेंबरशिप इच्छेप्रमाणे कमी करता येते, पण कुटुंबात तसे करता येत नाही. कुटुंबातील माणसं भावनिक बंधाने एकमेकांना जोडलेली असतात. मुलांवर संस्कार करण्याची क्षमता सर्वात जास्त आईवडिलांमध्ये असते. म्हणूनच कुटुंबातलं नातं हे समजदारीचं असावं. एकमेकांशी बोलण्यात मोकळेपणा असावा, लपवालपवी नसावी. आईवडिलांचं मुलांशी बोलणं, भावना व्यक्त करणं आणि वागणं यात एकसंगपणा असेल तरच त्यातून मुलांवर परिणामकारक संस्कार होऊ शकतो. म्हणून मुलांबरोबर मनसंवाद राखणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांशी मनसंवाद राखला नाही तर आपण मुलांची नाडच कापणार आहोत. आपण मुलांशी बोलतो त्यातून तो स्वतःची प्रतिमा तयार करत असतो. म्हणून मुलांशी बोलताना आपण जबाबदारीने बोलले पाहिजे. उदाहरणार्थ, वडिलांसारखा हट्टी झालायस असं म्हटलं तर तो नक्कीच शिक्का मूल स्वतःवर मारून घेत हट्टीपणाने वागतं. म्हणून म्हणते की मूल वाढवताना आपल्यालाही जाग हवी. कुटुंबात सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावं असं सर्वांनाच वाटत असतं. त्यासाठी एकमेकात मनसंवाद साधता आला पाहिजे. पण पालक आणि बालक यांच्या संवादाच्या सुरुवातीलाच अडथळे येऊ लागले तर मग संवाद न राहता संघर्षच निर्माण होतात. मग हे संघर्ष निर्माण होऊ नयेत व सुसंवाद साधला जावा यासाठी काय करायचं? कारण आपलं जीवन सुखी व्हायला हवं असेल तर कुटुंबातील सर्वांचे संबंध मैत्रीचे हवेत आणि मैत्रीचे संबंध हवे असतील तर मनसंवाद साधता यायला हवा. चित्रा 5 वर्षाची असल्यापासून टिळक टँकवर पोहायला जाते. आता ती 13 वर्षाची झाली. गेली 4-5 वर्ष ती बॅडमिंटनही खेळायला जाते. तिचा अभ्यासही समाधानकारक आहे. संध्याकाळी बॅडमिंटनच्या कोचिंगवर जाऊन आल्यावर जेवताना चित्रा आईला म्हणाली, मी आज दुपारी पोहायला जाणार नाही, मला कंटाळा आलाय. आई म्हणाली, खरंच आला असेल कंटाळा. चित्रा म्हणाली, आज बाबा गावाला गेले आहेत म्हणून मी पोहणे बुडवण्याचा चान्स घेते. नाहीतर बाबा आले असते आणि बाबा असते तर म्हणाले असते, 60 रुपये फी भरून पोहण्याचा पास काढला आहे आणि ना आई, दुपारी पोहायला सगळ्या मोठ्या बायका असतात, मला नाही आवडत त्यांच्यात पोहायला. आणि माझ्या वयाच्या ज्या थोड्या मुली येतात त्या स्पर्धेत पोहण्यासाठी प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळे त्या काही माझ्याकडे लक्षच देत नाही. आई म्हणाली, खरंच? मग तुला अगदी एकटं एकटं वाटत असेल ना? चित्रा म्हणाली, हो ना गं, गेल्या वर्षीपर्यंत मी सकाळी पोहायला जात असे. सकाळी खूप मुली भेटत, पण ह्या वर्षी सुट्टीत सकाळी बॅडमिंटनला जाते आणि पोहायला मात्र दुपारचा पास काढला. आई म्हणाली, हो ना, दोन्ही एकाच वेळी कसं करणार? आणि कधी कधी कंटाळा येतोच. चित्रा म्हणाली, आई, मी तुला घरी थांबायला नको म्हणालीस. आई, तू मला घरी थांबायला नकोस म्हणाली नाहीस म्हणून इतकं बरं वाटलं. बाबा असते तर त्यांनी मला कंपल्सरी जायला लावलं असतं. आई म्हणाली, खरं आहे चित्रा. आई आई आता हा पास संपेपर्यंत जाईन पोहायला, कारण खरंच पैसे बुडतात. पण अधूनमधून एखाद दिवशी दांडी मारणार, कंटाळा आला तर. पुढच्या वर्षी मात्र मी पासच काढणार नाही, कारण मला पोहायला चांगलं येतं आहे. पण हॉबी म्हणून मी बॅडमिंटन मात्र कायम खेळत राहणार आहे. शिवाय पुढच्या वर्षी मी 10वीत जाणार, म्हणजे सुट्टीतच कोचिंग क्लासेस वगैरे सुरू होतील. आई म्हणाली, हो की? तर वाचकांनं बघितलं, चित्राने स्वतःचा प्रश्न स्वतःच किती सहजतेने आणि आत्मविश्वासाने सोडवला. हे कसं झालं? तर चित्राच्या आईजवळ प्रभावी संभाषण कौशल्य होतं. तेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला काही सांगायला येते तेव्हा त्या व्यक्तीचे बोलणे
पूर्ण ऐकून न घेताच आपणच अनाहूत सल्ला द्यायची सुरुवात करतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीला जे काही सांगायचे असते ते राहूनच जाते, म्हणजे संभाषण खुंटते. उदाहरणार्थ, चित्राची आई जर सुजाण पालक नसती तर म्हणाली असती, असा कंटाळा करून चालायचे नाही, अशाने तू उत्तम पोहणारी कशी होणार. चित्राचे बाबा असते तर म्हणाले असते, माझे पैसे काय वर आलेत, मुकाट्याने पोहायला जा. आणि मग त्यावर चित्राने चिडून उलटं उत्तर दिलं असतं आणि परिणामी घरातलं वातावरण बिघडून गेलं असतं. पण चित्राच्या आईने हो ग, खरंच ग इत्यादी सोपे प्रतिसाद देऊन चित्राचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याचे आणि तिचे मन मोकळे करून घेण्याचे कौशल्य जमवले होते. अशा तऱ्हेच्या प्रतिसादांनी आपण व आपली मुलं यांच्यात जवळीक निर्माण होते. आईने आपल्याला समजून घेतले आहे असे वाटल्यावर मुलांचा कंटाळा, एकटेपणा आणि दुःख कमी होते. मदर सिम्पथी सर्व्स ॲज ॲन इमोशनल बँडेड. त्याशिवाय चित्रा सध्या पौगंडावस्थेत आहे. ह्या वयात पुष्कळ वेळा मुलींना आळस, कंटाळा येत असतो. ही शास्त्रीय कारणं माहीत असल्यामुळे चित्राची आई शांत होते. आपल्यालाही हळूहळू जमेल हे तंत्र. निष्फळ संवाद. मुले व पालकांना नेहमी तुटक उत्तरं देतात. उदाहरणार्थ, पालक, कुठे चाललायस मुलगा, बाहेर. आणि मग पालक मुलांना छेडत असतात. ह्या मुलांना कुठे वेळ असतो, त्यांचे लक्ष खेळायला, पळण्याकडे असते. त्यामुळे 8 वर्षाचा अमरीश म्हणतो, मी तुला किती वाजता येऊ एवढंच विचारले असताना तू मला लांबलचक उत्तर कशाला देतेस. नीट लक्ष देऊन मुलांचा पालकांचा संवाद ऐकला तर आपल्या लक्षात येईल, प्रत्येकजण दुसऱ्याचं फार थोडं ऐकत असतो. अशा तऱ्हेचे संवाद कधीच परिणामकारक होऊ शकत नाही. त्यासाठी हुशारीपेक्षा कौशल्याची गरज जास्त असते. कॅलिफोर्नियातील सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर थॉमस गार्डन यांनी परिणामकारक मनसंवादाची एक थिअरी तयार केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आपली दैनंदिन भाषा, रोजची बोलण्याची पद्धत मुलांशी अर्थपूर्ण संवाद करण्याच्या दृष्टीने बरोबर नाही. कसं ते पहा. आदित्य एकबोटेच्या वर्गातील मुलांनी रविवारी बनेश्वरला पिकनिकला जायचे ठरवले. पण संध्याकाळपासून पाऊस सुरू झाला. मुलांचा विरसपट झाला. आदित्यच्या मित्राची म्हणजे आशिषची आई म्हणाली, पावसामुळे पिकनिक रद्द झाली म्हणून रडून गोंधळ घालायचं काही कारण नाही. दुसऱ्या मित्राची म्हणजे अमेयची आई म्हणाली, अरे वा, माझ्यावर का चिडतोस, मी काही पावसाला पडायला सांगितलं नाही. मला वाटतं अशा प्रसंगी सर्वच मुलं नाराजीने अशीच चिडतात आणि आम्ही त्यांच्या आया पण त्यांना अशीच उत्तरं देतो. पण मग मुलांच्या चिडण्याने आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने घरातील सर्व वातावरण बिघडून जाते. रागवलेले मूल मग घरातल्या प्रत्येकावर चिडचिड करत असतं आणि शेवटी जेव्हा ते मूल रात्री झोपून जातं तेव्हाच घर शांत होतं. पण आदित्यच्या आईने मात्र नुकतीच मुलांशी अर्थपूर्ण संवाद करण्याची कौशल्ये वाचली होती. त्यामुळे पिकनिक रद्द झाल्यावर रागवलेल्या आदित्यला आई म्हणाली, आदित्य, तुझी खूप निराशा झाली ना रे. आदित्य म्हणाला, हो ना आई, तुमची अगदी जय्यत तयारी झाली होती, नेमका पाऊस आला. आदित्य, तर काय आई, मग इतकी तयारी करून पिकनिक रद्द झाल्यामुळे तुला फार वाईट वाटत असेल ना. मग बनेश्वर बघायचं तुझ्या कितीतरी दिवस मनात होतं ना. यानंतर थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग आदित्य म्हणाला, असू दे, पुन्हा एखाद्या रविवारी जाऊ. पालकांनो, शिक्षकांनो, कल्पना करा, हा असा सुसंवाद आपण मुलांशी केला असता का. पण बेटर लेट दॅन नेव्हर. यापुढे तरी आपण सुसंवाद करूया. आदित्यच्या मनातला राग निवळून नंतर दिवसभर घरात तो चांगला वागला. हे कशामुळे घडलं, त्यासाठी काय करायचंय. मुलांच्या रागाच्या आणि आनंदाच्या किंवा कोणत्याही भावना ज्यावेळी अत्यंत तीव्र स्वरूपाच्या असतात त्यावेळी तो कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. आदित्यही पिकनिक रद्द झाल्यामुळे खूपच निराश झाला होता. अशा वेळी उपदेश किंवा टीका त्याने ऐकून घेतली नसती. अशा वेळी
मुलांची एवढीच माफक अपेक्षा असते की त्याच्या मनात त्यावेळी नेमकं काय चाललं आहे हे आपल्या पालकांनी समजून घ्यावं. आईवर राग दाखवून तो त्यावेळी निराशा शेअर करत असतो. आदित्यच्या आईने त्याची भावना नीट समजून घेऊन त्याच्या भावनेचा अनादर न करता त्याच्याशी उत्तम रीतीने संवाद साधला. आता इथेच थांबते. उद्या दुसरं प्रकरण. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे. आपण आपली पुढची पिढी खूप छान घडवायचा प्रयत्न करूया. नमस्कार.